वेलकम इन MPSC एक्झाम गोल. 1ली ते 10वीच्या पाठ्यपुस्तकामधील बेसिक प्रश्नावर आधारित व्हिडिओ सिरीजमधील तिसरा व्हिडिओ आपण पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 4थीच्या परिसर अभ्यास 1 मधील भाग 2चे प्रश्न उत्तरांसहित पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळणारी नदी कोणती? पर्याय आहेत: 1 कृष्णा, 2 कोयना, 3 पंचगंगा, 4 गोदावरी, 5 वैतरणा. अचूक उत्तर आहे वैतरणा. म्हणजे सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळणारी नदी वैतरणा ही आहे. त्याचबरोबर वैतरणा ही पालघर जिल्ह्यातून वाहते. या नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर जवळ सह्याद्री पर्वतात झालेला आहे. हिची लांबी 154 किलोमीटर इतकी आहे. वैतरणा नदीवर मोडक सागर धरण बांधण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर धरणात या नदीवर लेक टॅपिंगचा प्रयोग यशस्वीरित्या पार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण कृष्णा नदीची माहिती पाहूयात. कृष्णा ही दक्षिण भारतातून वाहणारी प्रमुख नदी आहे. या नदीचा उगम सह्याद्रीत सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. त्याचबरोबर कृष्णा नदीची भारतातील लांबी ही 1280 किलोमीटर इतकी आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिची लांबी 282 किलोमीटर इतकी आहे. कोयना नदी, तर कोयना नदी ही कृष्णेची उपनदी आहे. कृष्णा नदीच्या उगमाजवळच कोयनेचा उगम होतो. कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराड येथे झालेला आहे. या ठिकाणाला आपण प्रीती संगम म्हणून ओळखतो. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांची समाधी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कोयना नदीवर लेक टॅपिंगचा प्रयोगही यशस्वीरित्या पार करण्यात आलेला आहे. पहिला प्रयोग हा 13 मार्च 1999 मध्ये करण्यात आला होता, तर दुसरा प्रयोग हा 25 एप्रिल 2012 मध्ये करण्यात आलेला आहे. लेक टॅपिंग हे एक नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदी, पंचगंगा ही पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची नदी आहे. त्याचबरोबर पंचगंगेचा उगम हा प्रयाग, चिखली, तालुका करवीर आणि जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी झालेला आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा ही नदी तयार झालेली आहे आणि म्हणूनच तिला पंचगंगा असंही म्हणतात. पुढचा प्रश्न बघूयात. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कोणता? पर्याय आहेत: 1 शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा आणि सातपुडा. 2 सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. 3 सातमाळा अजिंठा, सातपुडा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. अचूक उत्तर आहे पर्याय 2 सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. म्हणजे सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या या डोंगररांगा आहेत. हा क्रम लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक ट्रिक वापरू शकता. ती ट्रिक आहे: सातपुड्याच्या सातमाळा घेऊन हरीश गेला शंभू महादेवाला. सातपुड्याच्या म्हणजे सातपुडा, सातमाळा म्हणजे सातमाळा आणि अजिंठा, हरिश्चंद्र म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव म्हणजे शंभू महादेव. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. धरणे व नदी. अ गट. अ काटेपूर्णा, ब भंडारदरा, क वीर, ड कोयना, ई राधानगरी, उ उजनी, उ एलदरी, ए विष्णुपुरी. आणि ब गटामध्ये आहे प्रवरा, गोदावरी, काटेपूर्णा, कोयना, भोगावती, भीमा, दक्षिणपूर्णा आणि नीरा. आणि अचूक पर्याय आहे उत्तर 1 म्हणजे पर्याय 1. अ काटेपूर्णा. काटेपूर्णा ही नदी काटेपूर्णा हे धरण काटेपूर्णा नदीवर आहे. त्याचबरोबर भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर आहे. वीर धरण हे नीरा नदीवर आहे. तर कोयना धरण हे कोयना नदीवर आहे. राधानगरी भोगावती नदीवर, उजनी भीमा नदीवर, एलदरी दक्षिणपूर्णा नदीवर आणि विष्णुपुरी हे गोदावरी नदीवर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे दिली आहेत. यात कशाचा समावेश होत नाही? 1 थळघाट, 2 बोरघाट, 3 तामिनी घाट, 4 वरंदा घाट, 5 कुंभार्ली घाट, 6 आंबा घाट, 7 फोंडा घाट, 8 आंबोली घाट, 9 बरानपूर घाट. अचूक उत्तर आहे बरानपूर घाट. म्हणजे सह्याद्री पर्वतातील घाटांची जी नावे आहेत यामध्ये बरानपूर घाट याचा समावेश होत नाही, कारण बरानपूर खिंड किंवा बरानपूर घाट हा मध्य प्रदेशामध्ये येतो. त्याचबरोबर राष्ट्रकूटांच्या राजवटीमध्ये हे एक महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं गेलेलं आहे. तर इतर घाट हे सह्याद्री पर्वतातील घाट आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्राची राजधानी कोणती? 1 नागपूर, 2 दिल्ली, 3 मुंबई. अचूक उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.
पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? दिल्ली, मुंबई आणि नागपूर. अचूक उत्तर आहे नागपूर. म्हणजेच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. नागपूर या ठिकाणी दरवर्षी नागपूर करारानुसार महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन भरवलं जातं. हा नागपूर करार कधी झाला? तर 1953 मध्ये. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा 0 मैलाचा दगड आहे. यालाच 0 माईल मार्कर असंही म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? 1 कृष्णा, 2 कोयना, 3 पंचगंगा, 4 गोदावरी. अचूक उत्तर आहे गोदावरी. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी ही आहे. गोदावरीलाच दक्षिण गंगा असंही म्हणतात. गोदावरीची लांबी ही 1450 किलोमीटर इतकी आहे, तर महाराष्ट्रामध्ये तिची लांबी 668 किलोमीटर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला दिसून येतो. पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा ही पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेत टिंबटिंब हे उंच शिखर आहे. 1 अस्तंबा, 2 साल्हेर, 3 कळसुबाई, 4 महाबळेश्वर. अचूक उत्तर आहे अस्तंबा. म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर जे आहे ते अस्तंबा आहे. अस्तंबा या शिखराची उंची जी आहे ती 1325 मीटर इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे शिखर आहे. सातपुड्यातील सर्वात उंच शिखर म्हणून हे ओळखले जाते. तर साल्हेर हे शिखर जे आहे याची उंची 1567 मीटर आहे आणि कळसुबाईची उंची 1646 मीटर आहे. महाबळेश्वरची उंची 1438 मीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सह्याद्री पर्वतात पश्चिम घाट असेही म्हणतात. हा पर्वत रांगेतील टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पर्याय आहेत साल्हेर, महाबळेश्वर, कळसुबाई आणि अस्तंबा. अचूक उत्तर आहे कळसुबाई. म्हणजे सह्याद्री पर्वतामध्ये पश्चिम घाट असं म्हणतात आणि या पर्वतातील किंवा या पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई आहे. आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं की सातपुड्यातील सर्वात उंच शिखर कोणते? तर अस्तंबा. आणि सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई. हे येथे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या पश्चिमेस टिंबटिंब समुद्र आहे. 1 बंगालचा उपसागर, 2 अरबी समुद्र, 3 यापैकी नाही. अचूक उत्तर आहे अरबी समुद्र. म्हणजेच महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, तर महाराष्ट्राच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जोड्या जुळवा. जास्त पावसाचा प्रदेश व मुख्य पिके. अ गट जास्त पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश आणि कमी पावसाचा प्रदेश. तर ब गटामध्ये आहे 1 गहू, तूर आणि सोयाबीन, 2 भात आणि धान, 3 ज्वारी, बाजरी आणि मटकी. अचूक उत्तर आहे पर्याय 1. म्हणजे जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने भाताचं पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. त्याचबरोबर मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये ज्वारी, बाजरी आणि मटकी ही पिके घेतली जातात. पुढचा प्रश्न बघूया. अयोग्य विधाने सांगा. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीला बागायती शेती म्हणतात आणि 2 जलसिंचनाच्या द्वारे पुरवठा करून जी शेती केली जाते तिला जिरायती शेती म्हणतात. पर्याय आहेत 1 व 2 योग्य, 2 1 व 2 अयोग्य आणि 3 1 योग्य आणि 2 अयोग्य. अचूक उत्तर आहे 1 व 2 अयोग्य. म्हणजेच पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीला बागायती शेती असं म्हणत नसून तिला जिरायती शेती असं म्हणतात आणि जलसिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून जी शेती केली जाते तिला बागायती शेती म्हणतात. असं पाहिजे होतं. या ठिकाणी विधानं चुकीची दिलेली आहेत म्हणून हे दोन्ही पर्याय अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा टिंबटिंब असतो आणि हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा टिंबटिंब असतो. पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम खरीप हंगाम किंवा रब्बी हंगाम किंवा रब्बी हंगाम किंवा खरीप हंगाम यापैकी कोणता असतो? तर अचूक उत्तर आहे खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. म्हणजे पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा खरीप हंगाम असं म्हणतात, तर हिवाळ्यात होणारा जो शेतीचा हंगाम आहे त्याला रब्बी हंगाम असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. द्राक्ष पीक यापैकी कोणत्या जिल्ह्यात घेतले जात नाही? 1 नाशिक, 2 पुणे, 3 जळगाव, 4 औरंगाबाद, 5 सातारा, 6 सांगली, 7 नागपूर. अचूक उत्तर आहे नागपूर. म्हणजे द्राक्ष पीक हे नागपूर या ठिकाणी घेतले जात नाही, कारण नागपूर या ठिकाणी संत्री हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, म्हणून या ठिकाणी हा पर्याय योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. कापसाचे पीक कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते? 1 अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ, 2 अकोला, वाशिम, नांदेड, धुळे आणि जळगाव, 3 ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सांगली. पर्याय आहेत 1 1 व 2 योग्य, 2 1 2 3 योग्य आणि 3 2 व 3 योग्य. आणि अचूक उत्तर आहे 1 व 2 योग्य. म्हणजेच कापसाचे पीक हे
अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, त्याचबरोबर अकोला, वाशिम, नांदेड, धुळे आणि जळगाव या ठिकाणी घेतले जाते. पुढचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्यात कोणती पिके घेतली जातात? 1. आंबा, चिक्कू, नारळ. 2. कापूस, संत्री आणि सुपारी. 3. नारळ, सुपारी, काजू. आणि अचूक उत्तर आहे आंबा, चिकू आणि नारळ म्हणजेच पर्याय 1. ही पिके ठाणे जिल्ह्यात घेतली जातात. पुढचा प्रश्न आहे, नारळाचे पीक कोणकोणत्या जिल्ह्यात घेतले जाते? 1. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 2. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ. 3. परभणी, हिंगोली आणि लातूर. अचूक उत्तर आहे पर्याय 1. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजेच या जिल्ह्यामध्ये नारळाचं पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पुढचा प्रश्न आहे, संत्र्याचे पीक खालीलपैकी कोठे घेतले जात नाही? 1. अमरावती. 2. वर्धा. 3. नागपूर. 4. यवतमाळ. 5. धुळे. आणि अचूक उत्तर आहे धुळे. म्हणजे संत्र्याचे पीक हे धुळे जिल्ह्यामध्ये घेतले जात नाही. तर इतर जे जिल्हे आहेत त्यामध्ये संत्र्याचं पीक घेतले जाते. कोणते जिल्हे? तर अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ. पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. विविध प्रदेश व बोलल्या जाणाऱ्या भाषा. अ गट. अ गटामध्ये आहे अ कोकण, ब विदर्भ, क खानदेश आणि ब गटामध्ये आहे 1 वराडी, 2 अहिराणी किंवा खानदेशी आणि कोकणी मालवणी. अचूक उत्तर आहे पर्याय 1. म्हणजे कोकणामध्ये कोकणी आणि मालवणी ह्या भाषा बोलल्या जातात, तर विदर्भामध्ये वराडी ही भाषा बोलली जाते. खानदेशामध्ये प्रामुख्याने अहिराणी किंवा खानदेशी भाषा बोलली जाते. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती? 1 पैनगंगा, 2 वैनगंगा, 3 गोदावरी आणि 4 तापी. अचूक उत्तर आहे वैनगंगा. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी ही वैनगंगा नदी ओळखली जाते. पुढचा प्रश्न बघूया. 1 मे हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 1 महाराष्ट्र दिन, 2 प्रजासत्ताक दिन, 3 स्वातंत्र्य दिन, 4 बालदिन. अचूक उत्तर आहे महाराष्ट्र दिन म्हणजे पर्याय 1. तर 1 मे या दिवशी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. कधी? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून का साजरा केला जातो? तर 17व्या शतकाच्या मध्यापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीनं युरोपामध्ये नव्या पर्वाला सुरुवात केलेली होती आणि या नव्या पर्वाबरोबरच कामगारांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आणि कामगारांच्या पिळवणुकीला सुरुवात झाली. आणि त्यावेळी कामगारांचे कामाचे तास हे 15 तास होते आणि त्यांचं जीवनसुद्धा खूप हलाखीचं होतं. तसेच त्यांना पगारही कमी दिला जात असे. कामगारांची अशी मागणी होती की हे 15 तास कमी करून त्यांचे कामाचे तास हे 8 तास करावेत. त्यातच पुढे 8 हॉवर डे या नावाने एक चळवळ उभी राहिली आणि ती चळवळ ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल 1856 मध्ये दीर्घकालीन लढ्यानंतर कामगारांना हक्क मिळालेला आहे आणि तेव्हापासूनच ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल हा कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हे पाहून अमेरिकेतील जे कामगार आहेत किंवा तेथील ज्या कामगार संघटना आहेत त्यांनी सुद्धा आपल्या कामगारांचे कामाचे तास हे 8 तास करावेत अशी मागणी केली आणि ती 1 मे 1886 ला मागणी पाठोपाठ संप पण झाले होते. म्हणजे 1 मे 1886 ला मागणी केली आणि या मागणी पाठोपाठ बरेच संप सुद्धा करण्यात आलेले आहेत. शिकागोमधल्या आंदोलनामध्ये पोलिसांच्यामुळे 6 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे कामगारांच्या मनात राग निर्माण झाला व बदला घेण्यासाठी म्हणून पोलिसांना किंवा पोलिसांच्यावर बॉम्ब फेकण्यात आले आणि त्यामध्ये 7 पोलीस आणि 4 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. आणि याला जबाबदार म्हणून 8 लोकांना पकडून फाशी देण्यात आली आणि जगभर संतापाची लाट उसळली. कारण असं म्हणतात की या 8 जणांपैकी एकाही व्यक्तीनं बॉम्ब फेकलेला नव्हता. या आंदोलनामध्ये 1980ला 1 मे रोजी कामगार आंदोलन यशस्वी झाले आणि म्हणूनच तेव्हापासून अमेरिकेमध्ये हा दिवस जो आहे तो कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक देशानुसार कामगार दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी 1 मेलाच मान्यता मिळालेली आहे. 1904 साली ॲम्स्टरडॅम येथे झालेल्या सेकंड इंटरनॅशनल संघटनेच्या परिषदेमध्ये संपूर्ण जगातील कामगार संघटनांना हे आव्हान करण्यात आलेलं होतं की 1 मे हा दिवसच 8 हॉवर डे म्हणून साजरा करण्यात यावा. भारतातल्या लेबर किसान पार्टीनं 1 मे 1923ला भारतामध्ये पहिल्यांदाच कामगार दिन साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला पृथ्वीचे टिंबटिंब म्हणतात. 1 परिवलन, 2 परिभ्रमण आणि 3 यापैकी नाही. अचूक उत्तर आहे परिवलन. म्हणजे पृथ्वीची स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. योग्य पर्याय निवडा. 1 नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो
तर सूर्यास्त लवकर होत जातो व त्यामुळे दिवस लहान व रात्र मोठी होत जाते. 2. मे महिन्यामध्ये सूर्योदय लवकर व सूर्यास्त उशिरा होत जातो, त्यामुळे दिवस मोठा तर रात्र लहान होत जाते. आणि पर्याय आहेत 1, 1 व 2 योग्य, 2, 1 व 2 अयोग्य आणि 3 दोन्ही अयोग्य. अचूक उत्तर आहे 1 व 2 योग्य. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त हा लवकर होत जातो आणि त्यामुळं दिवस लहान तर रात्र मोठी होत जाते. आणि मे महिन्यामध्ये सूर्योदय लवकर व सूर्यास्त उशिरा होत जातो, त्यामुळे दिवस मोठा तर रात्रही लहान होत जाते. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण वर्षात टिंबटिंब आणि टिंबटिंब या 2च तारखा अशा आहेत की त्या तारकांना 12 तासाचा दिवस व 12 तासांची रात्र असते. पर्याय आहेत 1, 21 मार्च आणि 22 ऑगस्ट, 2, 22 मार्च आणि 23 सप्टेंबर, 3, 22 एप्रिल आणि 21 जून. अचूक उत्तर आहे 22 मार्च आणि 23 सप्टेंबर. म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये 22 मार्च आणि 23 सप्टेंबर या 2च तारखांना 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. या दोन्ही दिवसांना विषुव दिन असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, अजूनही तुम्ही आपलं MPSC एक्झाम गोल हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ओळखा. अ. 21 जून रोजी दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठी रात्र असते आणि ब. 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. पर्याय आहेत अ. अ व ब बरोबर, अ बरोबर ब चूक, अ व ब चूक. अचूक उत्तर आहे अ व ब बरोबर. म्हणजेच 21 जून रोजी दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठी रात्र असते, तर 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. पुढचा प्रश्न बघूया. जोड्या लावा. अ गट, अ 21 जून, ब 22 डिसेंबर, क 22 मार्च, ड 23 सप्टेंबर. आणि ब गटामध्ये आहे 1, या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. या दिवशी सूर्य मकर वृत्तावर असतो आणि या दिवशी दक्षिणायन पूर्ण होत असतं. या तारखेपासून उत्तर गोलार्धात दिवस मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते. तर पर्याय 4, 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. आणि अचूक उत्तर आहे पर्याय 1, म्हणजेच अ ला काय आहे 21 जून. 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते, हे बरोबर आहे. त्याचबरोबर 22 डिसेंबर या दिवशी सूर्य मकर वृत्तावर असतो आणि या दिवशी दक्षिणायन हे पूर्ण झालेलं असतं आणि या दिवसानंतर सूर्याचं पुन्हा उत्तरेकडं सरकणं चालू होतं किंवा उत्तरायण चालू होतं. तर 22 मार्च या दिवशी किंवा या तारखेपासून उत्तर गोलार्धामध्ये दिवस मोठा होत जातो व रात्रही लहान होत जाते. आणि 23 सप्टेंबर या दिवशी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. पुढचा प्रश्न बघूया. योग्य पर्याय निवडा. 1, ज्या काळात दिवस मोठा व रात्र लहान असते त्या काळात टिंबटिंब येतो. आणि 2, ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळात टिंबटिंब येतो. पर्याय आहेत 1, उन्हाळा आणि हिवाळा, 2, हिवाळा आणि पावसाळा आणि 3, पावसाळा व उन्हाळा. आणि अचूक उत्तर आहे उन्हाळा व हिवाळा. म्हणजे ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळामध्ये उन्हाळा येतो, तर ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळामध्ये हिवाळा येतो. पुढचा प्रश्न बघूया. योग्य विधाने ओळखा. 1, डिसेंबर ते जून दिवस लहान होत जातो आणि 2, जून ते डिसेंबर दिवस मोठा होत जातो. 1, दोन्ही योग्य, 2, दोन्ही अयोग्य, 3, 1 योग्य व 2 अयोग्य. अचूक उत्तर आहे दोन्ही अयोग्य. म्हणजेच डिसेंबर ते जून दिवस हा मोठा होत जातो, तर जून ते डिसेंबर दिवस लहान होत जातो, असं या ठिकाणी पाहिजे होतं. पुढचा प्रश्न बघूया. बाबा आमटे यांनी टिंबटिंबसाठी कार्य केले. 1, कुष्ठरोगी, 2, पोलिओग्रस्त, 3, क्षयरोगी. अचूक उत्तर आहे कुष्ठरोगी. म्हणजे बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी यांच्यासाठी कार्य केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. दो बूंद जिंदगी के हे वाक्य कशाच्या संदर्भात आहे? 1, क्षयरोग, 2, पोलिओ, 3, कुष्ठरोग. अचूक उत्तर आहे पोलिओ. म्हणजे दो बूंद जिंदगी के हे वाक्य पोलिओ संदर्भात आहे. पुढचा प्रश्न बघूया. दृष्टीहीन व्यक्ती स्पर्शाच्या लिपीचा वापर करून लिहू व वाचू शकतात. या लिपीला टिंबटिंब म्हणतात. 1, देवनागरी, 2, ब्रेल, 3, इंग्रजी. आणि अचूक उत्तर आहे ब्रेल. म्हणजे दृष्टीहीन व्यक्ती स्पर्शाच्या लिपीचा जो वापर करतात त्या लिपीलाच ब्रेल लिपी असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. रवींद्र जैन हे टिंबटिंब आहेत. 1, संगीतकार, 2, वादक, 3, दिग्दर्शक. अचूक उत्तर आहे संगीतकार. म्हणजेच रवींद्र जैन हे संगीतकार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. शरद गायकवाड यांचा एक हात अधू असताना त्यांनी टिंबटिंब शर्यतीत आपल्या देशाचे नाव जगभर पोहोचवले. 1, नृत्यकला, 2, कुस्ती, 3, धावणे, 4, पोहणे.
अचूक उत्तर आहे पोहणे. म्हणजे शरद गायकवाड यांना हे एक हात नसताना सुद्धा किंवा एक हात अधू असतानाही त्यांनी पोहण्याच्या शर्यतीमध्ये आपलं नाव जगजाहीर पोहोचवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती? अचूक उत्तर आहे आराखडा तयार करणे. म्हणजेच आराखडा तयार करणे ही व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे. पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या मनोरंजनाच्या साधनापैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही? 1 रेडिओ, 2 दूरदर्शन, 3 बाहुली नाट्य आणि 4 सिनेमा. अचूक उत्तर आहे बाहुली नाट्य. म्हणजेच मनोरंजनाच्या साधनापैकी हे साधन प्रक्षेपण साधन नाही. पुढचा प्रश्न बघूया. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्याला काय म्हणतात? 1 पूर, 2 वादळे, 3 त्सुनामी. अचूक उत्तर आहे पूर. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली की त्याला आपण पूर असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. समुद्रात भूकंप आला किंवा झाला तर अतिशय मोठ्या लाटा उसळतात त्याला काय म्हणतात? 1 त्सुनामी, 2 पूर, 3 भूकंप. अचूक उत्तर आहे त्सुनामी. समुद्रात भूकंप झाला तर अतिशय मोठ्या लाटा उसळतात त्यांना आपण त्सुनामी असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. मोसमी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? 1 जून ते सप्टेंबर, 2 जुलै ते ऑक्टोबर आणि 3 मार्च ते मे. अचूक उत्तर आहे जून ते सप्टेंबर. म्हणजे मोसमी पाऊस हा जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये पडतो. पुढचा प्रश्न बघूया. अवकाळी पाऊस कशास म्हणतात? अ पावसाळ्यातला पाऊस व वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे हिवाळ्यामध्ये व उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडतो त्याला अवकाळी पाऊस म्हणतात. ब जून ते सप्टेंबर या महिन्यात पडणाऱ्या पावसास अवकाळी पाऊस असं म्हणतात. पर्याय आहेत अ आणि ब बरोबर, 2 अ बरोबर आणि ब चूक आणि 3 दोन्ही चूक. आणि अचूक उत्तर आहे अ बरोबर तर ब चूक. म्हणजेच पावसाळ्यातला पाऊस आणि वळवाचा पाऊस सोडून आपल्याकडे हिवाळ्यामध्ये व उन्हाळ्यात जो पाऊस पडतो त्याला आपण अवकाळी पाऊस असं म्हणतो. आणि दुसरं विधान आहे जून ते सप्टेंबर या महिन्यात पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात. तर हे विधान चुकीचं आहे. कारण जून ते सप्टेंबर या महिन्यात जो पाऊस पडतो त्याला आपण मोसमी पाऊस असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. जमिनीच्या पोटात तरंग निर्माण होऊन काही सेकंद जमीन हादरते त्याला टिंबटिंब म्हणतात. 1 त्सुनामी, 2 पूर, 3 भूकंप. अचूक उत्तर आहे भूकंप. म्हणजे जमिनीच्या पोटामध्ये तरंग निर्माण होऊन काही सेकंद जमीन हादरते त्याला आपण भूकंप झाला असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. 1951 साली जनगणना झाली त्यावेळी देशाची लोकसंख्या किती होती? अचूक उत्तर आहे 361,88,090 इतकी लोकसंख्या 1951 साली होती. पुढचा प्रश्न आहे 2011 साली देशाची जनगणना झाली त्यावेळी देशाची लोकसंख्या किती होती? 1 121 कोटी, 2 123 कोटी, 3 124 कोटी. अचूक उत्तर आहे 121 कोटी. म्हणजे 2011 साली जेव्हा जनगणना झाली त्यावेळी देशाची लोकसंख्या 121 कोटी इतकी होती. पुढचा प्रश्न बघूया. डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो? 1 हिवताप, 2 डेंग्यू, 3 चिकनगुनिया, 4 हत्तीरोग आणि 5 पोलिओ. अचूक उत्तर आहे पर्याय 1 म्हणजेच 1, 2, 3 आणि 4. म्हणजे हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि हत्तीरोग या रोगांचा प्रसार डासांच्या चाव्यामुळे होतो. तो पोलिओ हा रोग दूषित पाण्यामुळे पसरतो. म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय आहे पर्याय 1. हिवताप. हिवताप म्हणजेच मलेरिया. मलेरियाचा आदिजीव जो आहे तो प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा आहे. ॲनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळं प्लाझ्मोडियमचा मानवी शरीरामध्ये प्रवेश होऊन हिवतापाचे संक्रमण होत असते. त्याचबरोबर हत्तीरोग. हत्तीरोग जर बघितलं तर क्युलेक्स या डासाच्या चाव्यामधून हत्तीरोगाचे जंतू हे मानवी शरीरामध्ये पसरत असतात. त्याचबरोबर डेंग्यू. एडिस इजिप्ती या गटातील टायगर नावाने ओळखल्या जाणाऱ्या डासांमुळे डेंग्यूचा झपाट्याने प्रसार झालेला दिसून येतो. तर चिकनगुनिया, एडिस इजिप्ती व एडिस एल्बोपिक्ट्स मच्छर या मच्छरांच्या चाव्यामुळे चिकनगुनिया हा होतो. त्याचबरोबर पोलिओ. पोलिओ या विषाणूजन्य रोगाचा विषाणू केवळ मानवातच आढळतो. त्याचबरोबर पोलिओ हा दूषित पाण्यातून होत असतो. पोलिओचे विषाणू जे आहेत ते 3 प्रकारचे आहेत. त्यामध्ये P1 बुनहाइड, P2 लान्सिंग आणि P3 लिओन्स असे 3 प्रकारचे विषाणू पोलिओचे आहेत. त्यापैकी भारतामध्ये P1 आणि P3 म्हणजे बुनहाइड आणि लिओन हे 2च विषाणू आढळतात. 2014 नंतर देशात एकही पोलिओचा नवा रुग्ण न आढळल्यामुळं 27 मार्च 2014 रोजी भारत हा पोलिओमुक्त देश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय आहे अचूक 1, 2, 3, 4 म्हणजेच हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि हत्तीरोग हे डासांच्या चावण्यामुळं प्रसार होणारे रोग आहेत.
पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्रात कोकण सोडून बाकीच्या भागामध्ये पूर्वी पाणी उपसण्यासाठी टिंबटिंब वापरली जाई. 1 रहाटगाडे आणि 2 रहाटगाडगे आणि 2 मोट. अचूक उत्तर आहे 2 मोट. म्हणजे महाराष्ट्रात कोकण सोडून बाकीच्या भागात पाणी उपसण्यासाठी मोटेचा वापर केला जाईल. तर कोकणामध्ये प्रामुख्याने रहाटगाडगी वापरली जातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही सोशल मीडियावरही MPSC एक्झाम गोलसोबत कनेक्ट राहू शकता. सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. थँक यू.